तर चंद्रपूरमधून आपण ही थेट दृश्य बघतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या या मंचावर दाखल झालेले आहेत। आज चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी चंद्रपुरात सभेचं आयोजन करण्यात आले आहे। सुधीर भाऊंना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे या सभेला लोटलेला जो जनसमुदाय जो आहे, जनसागर आहे, आताही माणसं नजर पोचत नाही तिथपर्यंत बसलेत आणि जवळपास 5-6 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत। खरं म्हणजे हा खऱ्या अर्थाने आज हा जनसागर उद्याचा गुढीपाडवा आपण या ठिकाणी साजरा करतोय की काय, अशा प्रकारचा जल्लोष या ठिकाणी आपण पाहतोय। आणि म्हणून असा जल्लोष आपल्याला 4 जूनला करायचा आहे, निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर। खरं म्हणजे त्या दिवशी सुधीर भाऊ आपण तर विक्रमी मताने विजयी व्हाल आणि आपण एनडीए आणि आपला पक्ष आणि मोदीजी दिग्विजयाची गुढी देखील उभारतील आणि मोदीजी पंतप्रधान म्हणून हॅट्रिक देखील लावतील। अशा प्रकारचा हा 4 जून आपल्याला साजरा करायचा। 140 कोटी जनतेने मोदीजींना पुन्हा एकदा फिर एक बार 140 कोटी देशवासियांनी ही गॅरंटी घेतलेली आहे। आज मार्केटमध्ये देशामध्ये जशी मोदी गॅरंटी चालते आणि इतर लोकांच्या गॅरंटीवर कोणी भरोसा करत नाही, त्याच मोदीजींना देशवासियांनी पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवण्याचा निश्चय केलाय, संकल्प केलाय, निर्धार केलाय। आणि म्हणून आज आपण पाहिलं, मगाशी सुधीर भाऊ म्हणाले यूपीएच्या काळामध्ये आपला देश काय परिस्थितीमध्ये होता,
दहशतवादी हल्ले, भ्रष्टाचार, घोटाळे, बॉम्बस्फोट, दंगली अशा गोष्टीने त्रासलेल्या आपला देश देखील लोकांनी पाहिलाय. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये एक विकासाचा जोश, उत्साह, जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवा जोश, नव चैतन्य निर्माण करण्याचं काम आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे. आणि म्हणून काँग्रेसच्या 50 वर्षाच्या काळात जेवढी कामं झाली नाहीत तेवढी आपल्या लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजींच्या काळात झाली. हा इतिहास सगळ्यांसमोर ताजा आहे. खरं म्हणजे त्यांनी जाहीरनामा दिलाय. खरं म्हणजे त्यांना आपण 50 वर्षाचा हिशोब मागितला पाहिजे. 50 वर्षात देशाला तुम्ही कुठं घेऊन गेलात. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा त्यांना अधिकार नाही. खरं म्हणजे त्यांनी माफीनामा जाहीर करायला पाहिजे होता. कारण देशाला खड्ड्यात घालण्याचं काम त्यांनी केलंय. ज्या